जय लुई, जय जय लुई. मराठी ब्रेलवाणी ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सुहास आपले हार्दिक स्वागत करत आहे. दिवाकर देशपांडे लिखित कारगिलच्या शौर्यकथा या पुस्तकाचे क्रमशः वाचन करत आहे. आजची कथा ही 10वी कथा असून याचे शीर्षक आहे शिखांची कडवी झुंज, 8वी शीख बटालियन. कोणत्याही युद्धात वैयक्तिक शौर्याची उदाहरणे खूपच असतात व अशा शौर्यामुळे काही लढायांना वेगळी वळणे मिळाल्याची उदाहरणे असली तरी सर्वंकष विजय हा संपूर्ण सैन्याच्या सामूहिक शौर्यानेच मिळत असतो. टायगर हिलच्या युद्धात वैयक्तिक शौर्याची अनेक उदाहरणे देता येतील. टायगर हिलचे मुख्य शिखर काबीज करून हा संपूर्ण परिसर भारताच्या ताब्यात आणण्यात कॅप्टन सचिन निंबाळकर आणि लेफ्टनंट बळवंत सिंग यांचे वैयक्तिक शौर्य कारणीभूत असले तरी हा लढा प्रत्यक्षात 1.5 महिने चालू होता. खुद्द सचिन 3 वेळा टायगर हिलच्या मोहिमेवर गेला होता, पण त्याला यश मिळाले ते 3ऱ्या आणि शेवटच्या मोहिमेत. त्याआधी येथे मेजर राजेश अधिकारी, मेजर विवेक गुप्ता, कर्नल विश्वनाथ आदी अधिकाऱ्यांनी आणि असंख्य जवानांनी प्राणार्पण केले होते. पण टायगर हिलच्या विजयाचा नेमका पाया कोणी घातला असेल तर तो 8व्या शीख बटालियनने. मे महिन्याच्या 2ऱ्या आठवड्यात ही बटालियन टायगर हिलच्या मोहिमेवर रवाना झाली. ती जुलैच्या पहिल्या आठवड्यात हा डोंगर काबीज होईपर्यंत म्हणजे जवळजवळ 2 महिने तिथेच ठाण मांडून बसली होती. या 2 महिन्यांच्या काळात टायगर हिलच्या अत्यंत प्रतिकूल अशा हवामानात तग धरून या बटालियनने पाकिस्तान्यांच्या नाकात दम आणला. या 2 महिन्यांच्या काळात या बटालियनने 4 कनिष्ठ अधिकारी म्हणजे सीईओ व 29 जवान गमावले. 1 अधिकारी आणि 1 जवान बेपत्ता आहेत, तर 4 अधिकारी, 2 कनिष्ठ अधिकारी आणि 73 जवान जखमी झालेत. जखमींपैकी काही तर गंभीर जखमी असून त्यांच्या पुनर्वसनासाठी वेळीच उपाय योजले नाहीत तर त्यांचे आयुष्य हे निरर्थक ठरण्याची शक्यता आहे. अशा या 8व्या शीख बटालियनमधील प्रत्येक जवानाचे शौर्य हे वैयक्तिक शौर्याची स्वतंत्र कथा आहे. पण त्यांच्या या वैयक्तिक शौर्यात एका सामूहिक कामगिरीचे परिमाण आहे. त्यामुळे ही कथा आहे 8व्या शीख बटालियनच्या चिवट झुंजीची. त्यांनी ही झुंज दिली नसती तर अनेकांचे शौर्य आणि बलिदाने वाया गेली असती. संपूर्ण टायगर हिलचा लढा हा ऐतिहासिक आणि युद्धशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाचा लढा आहे. या लढ्यात सर्वात अग्रस्थानी नाव असेल ते 8व्या शीख बटालियनचे, यात काही शंका नाही. टायगर हिलच्या 15-16 हजार फूट उंचीच्या शिखरावर पाकिस्तान्यांनी बंकर्स बांधून ठाण मांडल्याचे कळताच 8व्या माउंटन डिव्हिजनचे काश्मीरात दहशतवाद्यांशी सामना करून विश्रांतीसाठी पठाणकोट इथे गेलेल्या 8व्या शीख बटालियनला बोलावून घेण्याचा निर्णय घेतला आणि तिला तत्काळ पुलवामा येथे हजर होण्यास सांगितले. तिथे येऊन जेमतेम आठवडा होतो न होतो तोच तिला द्रास विभागातल्या 5000 फूट उंचीच्या शिखरावर वातावरणाची सवय होण्यासाठी जाण्यास सांगण्यात आले. पण टायगर हिलची परिस्थिती बिघडत चालली होती आणि तिथून दररोज श्रीनगर लेह मार्गावर मारा सुरू झाल्यामुळे लष्कराच्या हालचालीत अडथळे येऊ लागले होते. त्यामुळे वातावरणाची सवय करून घेण्याची चैन परवडणारी नव्हती. त्यामुळे पुन्हा जेमतेम 48 तास होताच या बटालियनच्या जवानांना हिमालयातील थंडीपासून संरक्षणासाठी आवश्यक असतील तेवढेच गरम कपडे देऊन
टायगर हिलकडे कूच करण्याचा आदेश देण्यात आला होता. तिथे गेल्यावर त्यांना टायगर हिल 1.4460 आणि .4195 हे 15 ते 16,000 फूट उंचीवरची शिखरे काबीज करण्याची कामगिरी सोपवण्यात आली. बहादर शिखांनी 18 मे पर्यंत .4460 आणि .4195 ही 2 ठाणी काबीज करून टाकली होती. पण टायगर हिल काबीज करणे एवढे सोपे काम नव्हते. बटालियनच्या बी आणि सी अशा 2 कंपन्यांनी प्रारंभी टायगर हिलला चढाई करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अनुक्रमे पूर्व आणि उत्तरेकडून चढाई करण्याचा प्रयत्न केला, पण शत्रूने अचूक मारा करून त्यांचे प्रयत्न निष्फळ तर ठरवलेच, पण या दोन्ही कंपन्यांची बरीच हानीही केली. टायगर हिलकडे जाणारे सर्व मार्ग पाकिस्तान्यांनी भक्कम संरक्षण व्यवस्था उभारून बंद केले होते. ही संरक्षण व्यवस्था भेदणे म्हणजे खडकावर डोके आपटून घेऊन मरण पत्करण्यासारखे होते. पण ती भेदल्याशिवाय गत्यंतर नाही हे बटालियन कमांडरना कळून चुकले होते. त्यांनी पद्धतशीर डावपेच आखून 21 मे पर्यंत पाकिस्तान्यांच्या संरक्षण फळीला भगदाडे पाडून 3 बाजूंनी टायगर हिलला वेढा घातला होता. पण या प्रयत्नात त्यांना अनेक जवान गमवावे लागले. टायगर हिलला नुसता वेढा घालून बसणे परवडणारे नव्हते व हा वेढा कायम ठेवणे तेवढे सोपे देखील नव्हते. कारण वेढा घालणाऱ्या तुकड्यांवर हिलवरून थेटपणे अचूक मारा होत होता व त्यात अनेक जण जखमी होत होते. शिखांचा लढा एका वेळी पाकिस्तान्यांशी आणि प्रतिकूल हवामानाशी चालू होता. बंकरमध्ये अत्यंत सुरक्षितपणे बसलेले पाकिस्तानी मशीनगनचा अचूक मारा तर करत होतेच, पण मधूनच मोठमोठाले दगड खाली बसलेल्या शीख जवानांवर ढकलत होते. या माऱ्यापासून बचाव करण्यासाठी पुढे शिखांनी या दगडांच्या सहाय्याने तात्पुरते बंकर्स, ज्याला लष्करी भाषेत संगर म्हणतात, ते बांधले. शिखांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आहे तिथेच ठाण मांडण्याचा निर्धार केला आणि तिथूनच टायगर हिलवर मारा करण्याचे ठरवले. पण पाकिस्तान्यांसाठी चौथी बाजू उघडी होती. तिथे ते शिखांना अजिबात येऊ देत नव्हते. ही चौथी बाजू म्हणजे टायगर हिलचा पश्चिमेकडचा उतार, जो पाकिस्तानी प्रदेशात जात होता. याच भागातून त्यांना रसद मिळत होती व वेळ पडल्यास पळण्यासाठी याच मार्गाचा वापर त्यांना करावा लागणार होता. हा मार्ग तोडण्याचा शिखांनी कसून प्रयत्न केला, पण त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. या प्रयत्नात त्यांचा एक कनिष्ठ अधिकारी आणि 10 जवान धारातीर्थी पडले, तर एक कनिष्ठ अधिकारी आणि 48 जवान हे जखमी झाले. शेवटी या कामासाठी स्पेशल ग्रुपचे कमांडो आणण्यात आले, पण यश हुलकावणी देत राहिले. अशा स्थितीत कोणत्याही सैन्याचे मनोधैर्य खचले असते, पण शिखांनी खंबीरपणे हा लढा यश मिळेपर्यंत पुढे चालू ठेवण्याचा निर्णय घेतला. खाली जायचे तर विजय मिळवणंच असे निश्चय केला होता, पण एकट्या शीख बटालियनने कितीही शौर्य दाखवले तरी टायगर हिल ताब्यात येणार नाही हे ज्येष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी ओळखले आणि टायगर हिल मिळवण्याचा दुसरा व्यूह रचून शिखांच्या मदतीसाठी आणखी कुमक पाठवण्याचा निर्णय घेतला. याआधी टायगर हिलच्या लढतीत भाग घेतलेल्या 18व्या ग्रेनेडियर बटालियनला पुन्हा पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.
शिखांनी टायगर हिलवर पक्के ठाणे निर्माण केल्याचा फायदा ग्रेनेडियर्सना झाला. शिखांनी 3 बाजूंनी पाकिस्तान्यांना गुंतवून ठेवल्यामुळे ग्रेनेडियर्सच्या चढाईचा मार्ग हा मोकळा झाला. ग्रेनेडियर्सनी ईशान्य, पूर्व आणि आग्नेय या 3 दिशांनी चढाई केली. त्यांच्या शौर्याची कथा पूर्वी आलीच आहे, पण काही केल्या पाकिस्तान्यांच्या पश्चिमेला रसदीचा मार्ग बंद करता येत नव्हता. शिखांचे कमांडिंग ऑफिसर कर्नल पी सिंग यांनी मग एक वेगळाच व्यूह आखला. त्यांनी आपल्या बटालियनमधले काही कडवे जवान निवडले, तसेच कमांडोंच्या घातक दलाचे काही जवान निवडले. या सर्व जवानांना मेजर रवींद्र सिंग यांच्या नेतृत्वाखाली पश्चिमेचा मार्ग अडवण्यासाठी पाठवण्याचा निर्णय घेतला. सुमारे 60 जवानांच्या या छोट्या कंपनीत लेफ्टनंट आर के सैरवाल व 4 कनिष्ठ अधिकारीही होते. आपला रसद मार्ग आणि पलायनाचा मार्ग भारतीयांच्या हाती जाऊ नये यासाठी सतत जागरूक असलेल्या पाकिस्तान्यांच्या भेदक माऱ्याला चुकवून कोणत्याही परिस्थितीत प्रसंगी प्राणांची बाजी लावून हा मार्ग ताब्यात घेण्याचा आदेश या कंपनीला देण्यात आला. टायगर हिलच्या पश्चिमेकडे सुमारे 1.5 किलोमीटर लांबीचा हा मार्ग डोंगराच्या उतारावरच नियंत्रण रेषा पार करून पाकिस्तानी प्रदेशात उतरत होता. नियंत्रण रेषा कोणत्याही परिस्थितीत ओलांडायची नाही असे सक्त आदेश असल्यामुळे या कंपनीवर आणखीनच मर्यादा पडल्या होत्या. या मार्गावर रायनो हॉर्न, रॉकी नॉब, हेल्मेट आणि इंडिया गेट असे 4 महत्त्वाचे डोंगर होते. हे सर्व डोंगर पाकिस्तान्यांनी भक्कमपणे ठाणबंद केले होते. त्यांच्याकडे जाण्याचे मार्गही अत्यंत अवघड होते. या 4ही डोंगरांवरून पाकिस्तानी भारतीय सैनिकांच्या हालचालींवर बारीक नजर ठेवून होते. पश्चिम मार्गावर यत्किंचित ही हालचाल झाल्याची शंका येताच मशीनगनचा स्वैर मारा व्हायचा. हे 4 डोंगर, टायगर हिलचा मुख्य डोंगर आणि आसपासचे कमी अधिक उंचीचे अन्य डोंगर या सर्वांवर पाकिस्तान्यांचे निर्विवाद असे वर्चस्व होते. थोडक्यात युद्धासाठी पाकिस्तान्यांना सर्वस्वी अनुकूल असे वातावरण होते, तर भारतीयांना सर्वस्वी प्रतिकूल परिस्थिती होती. येथे पाकिस्तान्यांशी थेट युद्ध शक्यच नव्हते. अशा प्रकारे युद्ध केले असते तर पाकिस्तान्यांनी अनेक भारतीय बटालियन्स सहजपणे निकालात काढल्या असत्या. त्यामुळे या भागात गनिमी पद्धतीने कारवाई करून पाकिस्तान्यांना बेसावधपणे गाठून चकित करणारी कारवाई करण्याचा निर्णय मेजर रवींद्र सिंग यांनी घेतला. अशा प्रकारच्या कारवाईसाठी इंडिया गेट आणि हेल्मेट ही काहीशी अवघड ठाणी मुद्दामच निवडण्यात आली. टायगर हिलच्या परिसरात सतत पडणारे धुके आणि पाऊस यांचा आजवर भारतीयांना अडथळाच झाला होता. पण आता या अडचणींचा लाभ उठवायचा असे या कंपनीने ठरवले. हे डोंगर चढणे अवघड, त्यात वातावरण प्रतिकूल, त्यामुळे भारतीय अशा परिस्थितीत काही हालचाल करणार नाहीत अशा समजुतीत पाकिस्तानी राहतील. ही जी अटकळ मेजर रवींद्र सिंग यांनी बांधली होती ती खरी ठरली. अंधार, धुके आणि पाऊस यांचा फायदा घेऊन या कंपनीने दोन्ही डोंगर चढण्यास प्रारंभ केला. हे डोंगर म्हणजे उंच सुळकेच होते. ते चढण्यासाठी गिर्यारोहणाचे कौशल्य अंगी असणे आवश्यक होते. सुदैवाने संपूर्ण कंपनी या कामात तरबेज होती. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे सर्वजण ही कामगिरी फत्ते करायचीच या उद्देशाने झपाटलेले होते.
अत्यंत वेगवान हालचाली करीत ही तुकडी शत्रूच्या ठाण्यापासून सुमारे 150-200 मीटर अंतरावर असलेल्या एका मोठ्या दगडाजवळ जमली. हा दगड प्रचंड होता व त्याचा आडोशासारखा उपयोग करता येईल हे रवींद्र सिंग यांनी ओळखले. दैवाने या दगडाच्या रूपाने त्यांच्या बाजूने कौल दिला होता, कारण शिखरावरच्या अरुंद जागेवर शत्रूशी लढायचे कसे हा प्रश्न होता. तिथे खंदकात शत्रूने स्वतःसाठी जागा निर्माण केली होती, त्यामुळे ते एका ठिकाणी स्थिर राहून मारा करू शकत होते. पण आक्रमण करणाऱ्या भारतीय जवानांना उतारावरून पाय निसटत असताना लढणे अशक्य होते. त्यामुळे त्यांनी या मोठ्या दगडालाच आपले ठाणे बनवण्याचे ठरवले. येथे कंपनीच्या 3 तुकड्या पाडण्यात आल्या व त्या सुभेदार निर्मल सिंग, सुभेदार कर्नल सिंग आणि नायब सुभेदार रवैल सिंग या 3 कनिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आल्या. या 3ही तुकड्यांनी लेफ्टनंट सेहरवाल यांच्या नेतृत्वाखाली लक्ष्यावर 3 बाजूंनी हल्ला करायचा व चौथी बाजू मेजर रवींद्र सिंग यांनी आपल्या तुकडीला घेऊन सांभाळायची असे ठरले. सर्वजण आपापल्या जागेवर पोचल्यानंतर इशारा मिळताच बोले तो निहाल सत श्री अकाल अशी गगनभेदी घोषणा देत 4ही तुकड्यांनी जोरदार हल्ला केला. अशा प्रकारे इतक्या प्रतिकूल परिस्थितीत भारतीय सैन्य हल्ला करील अशी अजिबात कल्पना नसल्याने पाकिस्तानी पार भांबावून गेले. चहूकडून अचानक भेदक गोळीबार सुरू झाल्यामुळे ते आहे तेथेच खिळून राहिले आणि भारतीयांच्या माऱ्याला बळी पडले. काहींनी पळण्याचा प्रयत्न केला, ते अंधारात धडपडून दरीत घरंगळले. भारतीयांच्या माऱ्यातून एकही जिवंत सुटला नाही. गेला महिना 1.5 महिना अनेक भारतीयांचे बळी घेणाऱ्या एकाही पाकिस्तानीला जिवंत सोडायचेच नाही असा निर्णय शिखांनी घेतला होता. त्यामुळे त्यांनी झपाटल्यासारखा हल्ला करून काही वेळातच हेल्मेट आणि इंडिया गेट ही दोन्ही ठाणी काबीज केली. या दोनही ठाण्यांवर जेवढे पाकिस्तानी होते ते सर्व एकतर भारतीय माऱ्याला बळी पडले किंवा दरीत कोसळून ठार झाले. 5 जुलैच्या पहाटे 4 वाजता रवींद्र सिंग यांनी टायगर हिलवर गेले 40 दिवस ठाण मांडून बसलेल्या बटालियन कमांडर कर्नल सिंग यांना कामगिरी फत्ते झाल्याचा संदेश दिला. ही 2 महत्त्वाची ठाणी ताब्यात आल्यामुळे शत्रूचा रसद आणि पलायनाचा मार्ग पूर्णपणे बंद झाला होता. पाकिस्तान्यांनी आता रवींद्र सिंग यांच्या संदेशाने हर्षभरित झालेल्या शिखांच्या तुकडीवर जोरदार मारा सुरू केला. त्यामुळे या दोन्ही ठाण्यांवर ताजी कुमक पाठवणे अशक्य झाले. पण आता पाकिस्तान्यांच्या टायगर हिलवरील शिबंदीने शेवटचे आचके देण्यास सुरुवात केली होती. हा मारा चालू असतानाच मागच्या बाजूने ग्रेनेडियर्स टायगर हिलवर चढले होते व त्यांनी प्रत्येक पाकिस्तानी बंकरमध्ये हातघाईची लढाई सुरू केली होती. त्यामुळे शत्रू कमजोर पडत चालला होता. त्याचा फायदा घेऊनच खाली थांबलेल्या शिखांनी ताबडतोब पश्चिम मार्गाकडे कूच करून उरला सुरला मार्गही बंद केला आणि टायगर हिलवरचा एकही पाकिस्तानी त्यांच्या देशात जिवंत परत जाणार नाही याचा चोख बंदोबस्त केला. त्यांनी पाकिस्तान्यांची रसद तर थांबवलीच, पण त्यांची संपर्क यंत्रणा देखील उद्ध्वस्त करून टाकली. पाकिस्तानी प्रदेशातून कुमक येऊन प्रतिहल्ला होऊ नये यासाठी या तुकडीने ताबडतोब डोंगरावरचा एक मोठा सपाट प्रदेश निवडला आणि तेथे शत्रूचा गोळीबार चालू असतानाच
संगर बांधून भक्कम संरक्षण फळी उभारली. दीर्घकाळाच्या खडतर झुंजीनंतर हे जे यश मिळाले ते कोणत्याही परिस्थितीत पुन्हा हातातून निसटू द्यायचे नाही असा निश्चय कर्नल पी सिंग यांनी केला होता. त्यांनी पश्चिम मार्गावरील सर्व तुकड्यांना ताबडतोब संदेश पाठवला. शत्रूचा प्रतिहल्ला कोणत्याही क्षणी सुरू होण्याची शक्यता आहे, तेव्हा कोणत्याही परिस्थितीत त्याला दाद द्यायची नाही आणि रक्ताचा अखेरचा थेंब असेपर्यंत प्रत्येक ठाणे लढवायचे. शिखांनीही मेलो तरी आता हटणार नाही अशा शब्दांत आपल्या कमांडिंग ऑफिसरला आपल्या निश्चयाची हमी दिली. कर्नल सिंग यांचा अंदाज खरा ठरला. हेल्मेट आणि इंडिया गेटच्या यशानंतर काही वेळातच पाकिस्तानी प्रदेशातून तोफांचा भडीमार सुरू झाला. रॉकी नॉबवर दबा धरून बसलेल्या काही पाकिस्तान्यांनीही आता प्रतिगोळीबार सुरू केला, पण शिखांनी अचूक गोळीबार करून रॉकी नॉबवरच्या शत्रूला निष्प्रभ केले. पहाटे 8च्या सुमारास पाकिस्तान्यांनी आपल्या विखुरलेल्या फौजेला एकत्र केले आणि पुन्हा शिखांवर जोरदार हल्ला चढवला. सुमारे 50 पाकिस्तान्यांनी पूर्ण शक्ती वापरून व मोठ्या निश्चयाने हा हल्ला केला होता. दोन बाजूंनी झालेल्या नियोजनबद्ध अशा या हल्ल्याला ठामपणे पाय रोवून बसलेल्या शिखांनी चोख प्रत्युत्तर दिले. शत्रूला आता डोके वर काढू द्यायचेच नाही असा निश्चय असल्यामुळे एरवी भडक डोक्याचे समजल्या जाणाऱ्या शिखांनी अत्यंत थंड डोक्याने प्रत्येक पाकिस्तानीला अचूक मारा करून टिपून काढले. जवळजवळ 30 पाकिस्तानी ठार झाले. यात पाकिस्तानच्या स्पेशल ग्रुपचे मेजर इक्बाल आणि 12व्या नॉर्दर्न लाईट इन्फंट्रीचे कॅप्टन कमाल शेर यांचा समावेश होता. हा हल्ला जवळपास 2 तासांच्या घनघोर युद्धानंतर परतवून लावल्यानंतर पाकिस्तानी सैनिकांचे मृतदेह आणि त्यांची शस्त्रे, दारुगोळा आणि इतर साहित्य इतरत्र पडलेले दिसत होते. संपूर्ण कारगिल कारवाईत घुसखोर नव्हे तर पाकिस्तानी सैन्य सामील होते याचा भरभक्कम असा पुरावा या घटनेनंतर भारतीयांच्या ताब्यात आला. हे यशही निष्कलंक नव्हते. शिखांना या कारवाईत 3 कनिष्ठ अधिकारी आणि 14 जवान हे गमवावे लागले. शत्रूच्या तोफखान्याच्या माऱ्यात 2 अधिकारी आणि 18 जवान जखमी झाले. यानंतर टायगर हिलवरील पाकिस्तान्यांचा नियंत्रण रेषेपलीकडील मुख्यालयाशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटला. ग्रेनेडियर्सच्या अचानक हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी पश्चिमेकडे पळणारे पाकिस्तानी शिखांच्या कचाट्यात सापडले आणि त्यांचा पूर्ण नायनाट झाला. उरल्या सुरल्यांचे लढण्याचे अवसानच गळाले होते. हा डोंगर जिंकण्याचे अत्यंत अवघड असे आव्हान प्रचंड मेहनत, चिकाटी आणि अतुलनीय असे शौर्य दाखवून शिखांनी आणि ग्रेनेडियर्सनी पेलले. त्यांच्या या यशाचे महत्त्व ओळखून लष्कर प्रमुखांनी ताबडतोब या दोन्ही बटालियनची प्रशंसा करणारे संदेश पाठवले. टायगर हिलच्या या यशानंतर कारगिल युद्धाला एक वेगळेच वळण मिळाले. जगातली अत्यंत उंच शिखरे असलेला हा प्रदेश भारतीय पुन्हा कधीच मिळवू शकणार नाही हा पाकिस्तानचा भ्रम दूर झालाच, पण ज्या पद्धतीने भारतीय जवानांनी ही शिखरे मिळवण्यासाठी लढा दिला तो पाहता आपण फार काळ ही शिखरे आपल्याकडे ठेवू शकणार नाही. तसेच त्यासाठी द्यावी लागणारी
किंमत आपल्याला परवडणारी नाही हे पाकिस्तानच्या लक्षात आले. त्यामुळेच पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी अमेरिकेकडे धाव घेऊन कारगिलच्या पेचातून सुटण्यासाठी मध्यस्थी करण्याची विनंती केली. सतत 3 युद्धांत मार खाणाऱ्या पाकिस्तानला टायगर हिलच्या या युद्धाने अखेरचा धडा शिकवला आणि त्यापासून पाकिस्तान काही बोध घेणार आहे का नाही हा खरा प्रश्न आहे. 8व्या शीख बटालियनने प्रारंभिक अपयशावर मात करून स्वतःला सावरले नसते तर टायगर हिलचे यश कधीच मिळाले नसते. एका विशिष्ट ठिकाणावर पोचल्यानंतर या बटालियनची आगेकूच थांबली. शत्रूचे नुकसान करणे तर अशक्यच झाले. उलट शत्रूच्या माऱ्याला दररोज जवान बळी पडू लागले होते. पण बटालियनची इज्जत घालवून खाली परतायचे नाही. विजय मिळवला तरच जगाला पुन्हा तोंड दाखवू या निश्चयाने ते लढत राहिले. अशा परिस्थितीत विजयश्रीला त्यांच्या गळ्यात माळही घालण्याशिवाय पर्यायच नव्हता. या बटालियनच्या आजवरच्या शौर्याच्या इतिहासात टायगर हिलच्या विजयाने आणखीन एका शौर्य कथेची भर पडली आहे. येथे ही कथा संपन्न होत आहे. हे कथा आपणास आवडल्यास या कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या मराठी ब्रेलवाणी या यूट्यूब चॅनलला जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा. जय लुई, जय जय लुई.